नमस्कार मंडळी, मी बोरावकरीणबाई आज तुमच्यासाठी मस्तपैकी बांगडा फ्राय रेसिपी घेऊन आलेली आहे। चला तर मग सुरुवात करूया। बांगडे आपण आता व्यवस्थित आधी धुवून घ्यायचे आणि त्याला अशा चिरा पाडून घ्यायच्या। बांगडे सगळे व्यवस्थित धुतलेले आहेत, त्याला बारीक रवा लागणार आहे आणि मीठ मसाला हळद लागणार आहे। आता ह्याच्यावर सगळं आपण मीठ मसाला हळद व्यवस्थित सगळं टाकून घेऊया। आता मी ह्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळणार आहे। तुमच्याकडे आगळ असेल तर आगळ टाका, चिंचेचं कोड पाहिजे तर चिंचेचं कोड टाका, तुम्ही काही टाकू शकता। आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। त्या चिरांमध्ये मसाला पूर्णपणे लावून घेऊया व्यवस्थित। बघा सगळं आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, आता लावून झालेलं आहे। आता आपण तवा गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेऊया आणि जो आपण बारीक रवा घेतलेला आहे त्याला आपण बांगड्यांना व्यवस्थित तो लावून घेऊया आणि एक एक करून आपण बांगडे तव्यामध्ये फ्राय करण्यासाठी ठेवून घेऊया। आता हे बघा व्यवस्थित असे बांगडे हे एक एक करून सगळे ठेवलेले आहेत। आता बांगडे आपले एक साइडनी पूर्णपणे तयार झाले, तर आपण त्यांना पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनी आपण 5 मिनिटं त्यांना तळून घेऊया। आता हे सगळे व्यवस्थित झालेत पलटी। आता हे दुसऱ्या बाजूनी आपले पूर्ण बांगडे तयार झालेले आहेत। आता हे आपण बांगडे प्लेटमध्ये एक एक करून काढून घेऊया। अशा प्रकारे हे बांगडा फ्राय रेसिपी तयार आहे। अशी करून बघा, तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल। माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल मंडळी तर मला लाईक करा आणि फॉलो करा। धन्यवाद मंडळी।